गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेले जवळजवळ आता 10:30. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा दिवस कसा जाणार आहे, काय होणार हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो. कारण आपली जी रुद्र आहे म्हणजे मोटरसायकल आपली, काल येत्या आता मालेगावून येत्या आता ती झालेली पंक्चर. ते माझ्या लक्षातच नव्हतं आलं. मी सकाळी आता चक्कर मारायला गेलेलो होतो आणि चक्कर मारायला गेल्यानंतर लक्षात आलं मला की ती पंक्चर झालेली, त्याच्यात खिळा घुसलेला आहे टायरमध्ये. तर आपल्याला सर्वात प्रथम पहिलं पंक्चर काढायचं आहे आणि मग पुढचं काय दिवसभर होणार आहे तुम्हाला नक्की कळणारच आहे. तर व्हिडिओत नक्की बनवून राहा. खूप इंटरेस्टेड व्हिडिओ होणार आहे, कारण असे व्हिडिओ बघायला मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच पाहिजे आणि बघत राहा मित्रांनो व्हिडिओ. हे बघा आपली रुद्रा इथं उभी आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो टायरमध्ये मोठा जाड खिळा घुसला. नशीब काल रात्री मी उशीर आला तर मला यायला जवळ 10 वाजले होते यायला आणि रस्त्यात काही मला प्रॉब्लेम नाही आला. ती साईबाबांचाच आशीर्वाद म्हणा. आणि तुम्हाला दाखवतो मी खिळा केवढा घुसला आहे. आता एक खिळा घुसलेला आहे इथं. त्याच्यानंतर काल काय झालं, आपण इथं फेंडरा टाकेल होतं इथं पाठीमागं चिखल उडू नये म्हणून. तो पण इथं हा तुटला गेला काल. तो निघाला का ॲक्च्युअलमध्ये ना हे इथून हे नाटातून तुटला गेला तो. तिथून तो निघाला आणि साईडला घसायला लागला. त्याच्यानंतर बी इथं घसेल ते टायर घसेल थोडं. त्याच्यानंतर मग आपण काय केलं म्हणजे लय नाही पण एक लगेच थांबून घेतली गाडी, साईडला गेला तो आणि बाजूला जाऊन आहे ना तो कट करून टाकला काम झाल्यानंतर माझं आलं. त्याच्यानंतर आपण पुढं आलो. आता खेळा कधी घुसला माहीत नाही, रात्रभर उभी होती गाडी. पहिलं पंक्चर काढू, गावातलं काम करू आणि मग बाकीचं तुम्हाला दाखवत राहणार आहे. मस्त चारा खाऊ राहील तिघी जणी. वा चाल द्या. हे दोघीचं पण काय चालू आहे काय पंढरी जीवाले रिचार्ज संपलेला त्यांचा फोन, त्यांचा जीवालेच फोन आलेला होता. रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. धूळ मोकार उठती. रोडला मस्त येऊन बसले गप्पा मारत काम चालू आहे. रसवंतीचं मशीन आहे बंद आहे. हे बघा आता ह्या साईडनं चालू होतं आधी काम, ह्या साईडनं उकरलं, रस्त्याच्या त्या साईडनं उकरलं. आता परत मध्ये तरी ह्या साईडनं काम चालू केलं इथे. इकडल्या समोर बसलेले मस्त आहे. हे आईस्क्रीम पार्लर आहे, शिर्डीला रोडलाच आहे. खूप खराब झाली ती, म्हटलं धुवून घ्यावं गाडी एकदा म्हणून सर्व्हिस स्टेशनला आलेलो होतो. पंक्चर काढला आणि गाडी धुवायला लगेच आलो आपण. मित्रांनो इतका मोठा खेळा निघाला त्याच्यात मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण ते माझ्या नंतर लक्षात आलं आपल्याला व्हिडिओ रेकॉर्ड करायला राहिला. मला चला जाऊ दे, झालं छोटं किरकोळ कामं होते ते केले, बेल्ट घेतला आणि गाडी धुवून काढतो. आत्ताच एक काम करावं होतं, गाडीत पंक्चर वगैरे काढलं, घरी आलतो आणि लगेच आहे ना गव्हामध्ये थोडी घाण झालेली होती. तरी गहू साफ करायला मशीन आलेलं आहे. तर हे बघा तुम्हाला दाखवतो लगेच. गहू साफ करायचं मशीन आहे. सध्या गावाची कंडिशन काय तुम्हाला ते पण दाखवतो. खडा वगैरे जो असतो तो साईडला निघतो.
माती मोती कचरा सगळा घाण गोन त्या धुळे सगळी साईडला निघून जाते. फक्त आता एक जण त्याची वाट बघतोय, नेमकी त्याला नेमकी दुकानावर आहे ना तिथं गिराईक झालेले, त्याला सांगितलं तर रस आणायला. आणि बघू आता हे काम तर चालूच, हे करून घेऊ पहिलं, नंतर पुढे भेटू तुम्हाला. चला. मित्रांनो, गव्हाचा खळं उरकलं. तुम्हाला गहू दाखवतो मी आता कसा झाला. आधीच गहू तुम्ही बघितला कसा होता आणि आता बघा. मित्रांनो, उन्हाचा तडाख इतका जबरदस्त वाढलेला आहे आणि काम केल्यानंतर आपल्याला तहान लागतेच. तर आपण काय केलं माहिती, मस्त आता दुकानाकडे आलो, मस्त रस घेऊ टाकडाकमध्ये. आणि ते पण येत आहे, बाकीचे माणसं पण येत आहेत, त्यांना रस वाजू, घरात पण रस पाठवू. पंकज आता रस्त्याच्या कडेला मस्त रस बनती आहे. आवर वगैरे रस बनवू पंकज, मस्त पटपट. पातेली घेऊन आला बर्फाचं तिकडून. रस पेला म्हणजे कसं एनर्जी येते बॉडीला थोडी, कारण शुगर जाते ना पोटामध्ये. शुगर गेली म्हणजे एनर्जी येते, दुसरं काय रसापासून. जेसीबीचं काम चालू आहे तिकडं. कधी उठला सांग तो? हां सकाळी. अरे आता झोपून आलता ना तुला, आता तुला चहा प्यायचा आहे का? ठीक आहे, आता झोपेतून उठून आला, मला म्हणता चहा प्यायचा आता. सकाळच्या कामात आपल्याला जेसीबी चालू होता. आता हे ठिकाणी स्टेजचं काम चालू आहे, त्याला भर टाकायचं काम चालू आहे इथं. असं पण तेवढं करून तेवढं होता तुमच्याकडे सिमेंट आणि काठी कंटिन्यू पुढे जातो तर मुरून टाकला. हां